जय महाराष्ट्र मित्रांनो. आपला आजचा जो टॉपिक आहे, आपण जे इंजिन सिलेंडर असतं किंवा ट्रान्सफॉर्मर असतात, इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर असतात, तर याच्या आउटर जर तुम्ही बॉडीला बघितलं तर त्याच्या आउटर बॉडीला फिन्स प्रोव्हाइड केलेले असतात. तर ते फिन्स का लागलेले असतात ते आज आपल्याला समजून घ्यायचं. त्याच्या मागचं टेक्निकल रिझन आपल्याला समजून घ्यायचं आहे. बेसिकली इंजिनला जे फिन्स लागलेले असतात त्याचं काम काय असतं, जेव्हा आपण बाईक चालवतोय तर त्या केसमध्ये काय होतं, कंटिन्युअसली फ्यूलचं कंबशन होतं, म्हणजे पेट्रोल बर्न होत राहतो त्या केसमध्ये. त्याच्यामुळे काय होतं, आपला जो इंजिन आहे तो गरम होतो आणि गरम झाल्यामुळे काय होतो, तो ओव्हरहीट होऊन जातो. सो सपोज ह्या केसमध्ये ह्या फिन्सचं काम काय आहे, तर त्याला ते प्रोटेक्ट करतात, म्हणजे जे कुलिंग सपोर्ट त्याला त्या इंजिनला देत असतात. त्याच्यामुळे काय होतं, जो सराउंडिंग एअर आहे तर ती फिन्सला स्ट्राईक होते, म्हणजे त्या सरफेस एरियामध्ये ती ट्रॅप होऊन जाते आणि त्याच्यामुळे काय होतो, जो आउटर पोर्शन आहे सिलेंडरचा तर तो त्याला कूल करण्याचं काम करतं. तर त्याच्यामुळे काय होतं, आपलं जो इंजिन आहे त्याचं टेम्परेचर आहे तो मेंटेन राहतं आणि तो त्याची जी लाईफ आहे त्याच्यामुळे पण ती इन्क्रीज होऊन जाते या केसमध्ये. आणि आपले जो डॅमेज होण्याचे चान्सेस पण कमी होऊन जातात या केसमध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे आपले इलेक्ट्रिकल ट्रान्सफॉर्मर असतात याच्यामध्ये काय असतं, आपला इलेक्ट्रिक करंट कंटिन्युअसली त्याच्यामध्ये फ्लो होत असतो. तर त्याच्यामध्ये जे वाइंडिंग्स असतात ते ओव्हरहीट होतात आणि ते पण त्या केसमध्ये डॅमेज होतात. तर याच्यामध्ये काय असतं, त्या ट्रान्सफॉर्मरच्या ज्या मध्ये ऑइल असतं तर ते काय करतं, त्याला कूलिंग करण्याचं काम करत असतं. जे वाइंडिंग असतं त्याला तो कूल करण्याचं काम करतो. तर याच्या केसमध्ये काय होतं, जे आउटर त्याला फिन्स प्रोव्हाइड केले असतात तर ते काय होतात, जे सराउंडेड एअर आहे ती ट्रॅप करते आणि ती कूल्ड एअर जी आहे ती त्या ऑइल थ्रू त्या वाइंडिंगला कूलिंग प्रोव्हाइड करण्याचं काम करतं. तर याच्या मागचा बेसिक रिझन हाच आहे की आपण जे फिन्स प्रोव्हाइड केलेत तर त्याच्यामुळे काय होतं, आपली जी इंजिनची परफॉर्मन्स आहे किंवा लाईफ आहे त्या केसमध्ये इन्क्रीज होतं. दुसरी गोष्ट म्हणजे जे आपण म्हणतो की बाईक बंद झाली तर ह्या केसेस याच्या केसमध्ये अवॉइड होतात आणि ट्रान्सफॉर्मरची पण या केसमध्ये काय होतं, लाईफ वाढते. आय होप तुम्हाला या माझ्या व्हिडिओमधून तुमचा जो बेसिक कॉन्सेप्ट आहे ट्रान्सफॉर्मर आणि सिलेंडरचा तो क्लिअर झाला असेल. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.